तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पुणे मंडळात जवळजवळ 6294 घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा PMAYची घरे आहेत किंवा कोकण महाडाच्या लॉटरीसाठीची घरे आहेत, वेगवेगळी घरे उपलब्ध मित्रांनो। तर आपल्याला अनेकांनी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी घरे आहेत त्या ठिकाणी तुम्ही साईट विजिट करा, तेथील माहिती द्या। तर आज आपण आलो मित्र शिरूर या ठिकाणी। आता शिरूर या ठिकाणी जे काही घरे आहेत त्याचं काम कशा प्रकारे सुरू आहे, सॅम्पल फ्लॅट कसं आहे, सगळी माहिती आपण आज सविस्तररित्या घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, ज्या ठिकाणी तर मित्रांनो, आता आलेलो आहोत ते शिरूरच्या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि नेमका हा प्रकल्प कसा आहे मी तुम्हाला दाखवणार आहे। इथील सॅम्पल फ्लॅट कसा आहे, इथली लोकॅलिटी असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील ह्या सगळ्या मी तुम्हाला प्रॉपरली दाखवणार आहे। आणि एकंदरीत तुम्ही खाली पाहू शकता शॉप्स आहेत, इथे थोडा आवाज येतोय, काम सुरू असल्यामुळे एकंदरीत सॅम्पल फ्लॅट असेल, जे काही 1 BHK घरे असतील, लोकॅलिटी संदर्भात असेल किंवा गुगल मॅप असेल, सातत्याने आपण याच्या संदर्भात माहिती पाहत असतो आणि जेवढे अपडेट्स देता येईल तेवढे आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो। तर आता सर्वप्रथम या प्रकल्पाची डिटेल्स पाहूया मित्रांनो। स्कीम कोड क्रमांक आहे 764, स्कीम नेम आहे शिरूर, नंबर 308, शिरूर PMAY म्हणजे उत्पन्न कुठे आहे, ऑल इन्कम ग्रुप। इथे उत्पन्नाची कुठलीही मर्यादा नाहीये, तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटची गरज नाहीये, तुम्हाला इतर जे काही अटी आहेत त्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत। म्हणून तुमचं कुठले किती उत्पन्न असलं तरी तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट म्हणून नक्कीच घेऊ शकता। इथे तुम्हाला खूप चांगली संधी प्राप्त झालेली आहे, ज्यांचं उत्पन्न बऱ्यापैकी चांगलं आहे ते नक्कीच घेऊ शकतात। जनरल पब्लिक आणि SC प्रवर्गासाठी मित्रांनो जे 764 मध्ये आहेत। 48 एकूण फ्लॅट आहेत मित्रांनो। बिल्डअप एरिया 39 ते 40 आहे आणि कार्पेट एरिया 26.39 ते 30.65 किलोमीटर आहे। बेस कॉस्ट आहे 14,72,000 ते 15,01,600 आणि रेरा नंबर तुम्ही पाहू शकता। फ्लोर प्लॅन तुम्ही पाहिला याचा, तर फ्लोर प्लॅन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। सध्या तरी ते फ्लोर प्लॅन इथे अवेलेबल नाहीये, इमेजेस सुद्धा अवेलेबल नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला सॅम्पल फ्लॅटच्या माध्यमातून तुम्हाला अंदाज येईल की हे फ्लॅट कशा प्रकारचे आहेत ते। इथेच मित्रांनो दुसऱ्या प्रकारचे घर आहेत। 765 बघूया काय दिलेलं आहे। इथे पाहू शकता स्कीम कोड क्रमांक जे काय आहे 765 शिरूर याच ठिकाणी ऑल इन्कम ग्रुपसाठी घरे आहेत। जनरल पब्लिकसाठी 13 घरे आहेत मित्रांनो। कार्पेट एरियात दिले आहे तुम्ही 26.39 ते 30.65 आणि किंमत आहे 17,22,000 एवढी किंमत ठेवण्यात आलेली आहे। आता आपण डायरेक्ट सरळ आपण सॅम्पल फ्लॅटकडे वळूया। आता मी तुम्हाला घेऊन जाते प्रकल्पाच्या आतमध्ये आणि दाखवतो येथील सॅम्पल फ्लॅट नेमका कसा आहे तो। चला तर आता एकंदरीत प्रकल्प तुम्ही पाहू शकता, खाली शॉप्स आहेत आणि बॅक साईडला मित्रांनो यासाठी पार्किंग स्पेस देण्यात आलेला आहे। स्टील पार्किंग सुद्धा आहे आणि बॅक साईडला सुद्धा पार्किंगची जागा देण्यात आलेली आहे। इथे दोन इमारती तुम्ही पाहू शकता, एका साईडला ही एक इमारत आहे आणि ही दुसरी एक इमारत आहे। अशा दोन प्रकारच्या इमारती, पण घरे सारखेच आहेत, घराच्या कार्पेट एरियामध्ये काही फरक नाही आहे। थोडे दोन प्रकारचे कार्पेट एरिया या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि फर्स्ट फ्लोअरला इथे आपल्याला सॅम्पल फ्लॅट उपलब्ध आहे। खाली पाहू शकता स्टील पार्किंग तुम्हाला दिसून येते, इथे तुम्हाला पार्किंगची व्यवस्था आहे खाली स्टीलमध्ये। आणि त्याच्यानंतर आता कामाचे एकंदरीत तुम्ही स्वरूप पाहू शकता की अशा प्रकारचे काम या ठिकाणी होत आहे। आपण वरती जाऊया पायऱ्यांनी। सध्या जाताना काळजी घेणं आवश्यक आहे। ज्या ठिकाणी पण जातो मित्रांनो तिथेच नक्कीच काळजी घ्या, स्वतःची जपून जावा, कारण जाताना ह्या कन्स्ट्रक्शन ठिकाणी कधी काय होईल काही सांगू शकत नाही, त्याच्यामुळे सगळं प्रॉपरली स्वतःची काळजी घेऊन जायचं आहे। फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर मित्रांनो इथे जवळच हे काही दरवाजा आहे, इथेच आपल्याला सॅम्पल फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे।
जो 1 BHK स्वरूपाचा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 30 स्क्वेअर मीटरच्या आसपास याचा कार्पेट एरिया मित्रांनो. तर असं आतमध्ये एंट्री केल्यानंतर पहिलं तुम्हाला लिव्हिंग रूम लागणार आहे. लिव्हिंग रूमच्या नंतर तुम्ही पाहू शकता इकडे बाजूला किचनसुद्धा देण्यात आलेलं आहे समोरच्या साईडला. तर लिव्हिंग रूम अशा प्रकारचा आहे. लिव्हिंग रूमला अटॅच जवळच लागूनच किचनसुद्धा देण्यात आलेलं आहे. तर समोर आपण किचनकडे वळूया. आता किचन पाहूया तुम्हाला कशा प्रकारचं आहे ते. समोर लॉबी आहे मित्रांनो त्याच्या. हे आहे किचन. एल शेपमध्ये किचन देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आणि बऱ्यापैकी चांगलं म्हणजे कन्स्ट्रक्शन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जे काही कन्स्ट्रक्शन क्वालिटी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट बऱ्यापैकी दिसते कम्पेअर टू इतर ओल्ड जे काही प्रकल्प आहेत त्याच्यानुसार. बघा तुम्ही टाईल्स कशा प्रकारे आहे, जे डिझाईन आहे छान वाटते. अशा प्रकारचे डिझाईन लावलं तर स्विचेस तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे स्विचेस या ठिकाणी आहेत. विंडो मोठी आहे किचनला लागून, हवेशीर विंडो आहे. आणि इकडे नंतर तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम दिसून येईल, जे भारतीय पद्धतीचं आहे. इंडियन टॉयलेट म्हणू शकतो आपण त्याला. तर अशा प्रकारचं हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. इकडे हे टॉयलेट आहे आणि बाजूला बाथरूम देण्यात आलेले. ते वॉश बेसिनसुद्धा आहे मित्रांनो प्रॉपरली तुम्ही पाहू शकता. आणि इथे तुम्हाला कॉमन जे काही वॉशरूम आहे बाथरूम ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. बाथरूममध्ये सुद्धा वेगळ्या थोडं डिझाईन बाज इथे थोडे टाईल्स लावलेले आहेत ते आपल्याला दिसतील. आणि त्याच्यानंतर अंतिमतः तुम्हाला इथे जो काही बेडरूम आहे तो बेडरूम या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा हा बेडरूम आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रॉपरली. समोर रोड फेसिंग आहे. बेडरूम हा कॉमन बेडरूम आहे, मास्टर बेड नाही आहे. त्याच्यामुळे प्रॉपरली तुम्ही पाहून घ्या. एक अंदाज येईल तुम्हाला की नेमका या ठिकाणची घरे कशा प्रकारची आहेत ती. तर मित्रांनो आता आपण आलेलो त्या फ्लॅटच्या आतमध्ये आणि नेमकं तुम्ही पाहू शकता फ्लॅट कशा प्रकारे बनवलेले आहेत. एल शेपमध्ये हे सगळे किचनची जे काही स्ट्रक्चर आहे एल शेपमध्ये आहे आणि हवेशीर आहेत सगळे. तुम्ही सूर्यप्रकाश म्हणा किंवा हवा म्हणा ही चांगल्या प्रकारे मेंटेन केली जाते. आणि शिरूर सारख्या ठिकाणी ज्यांना PMAची घरे घ्यायची आहेत नक्कीच ते या ठिकाणी येऊन घरे घेऊ शकतात आणि आपल्या घरात स्वप्ने पूर्ण करू शकतात. बऱ्याच ठिकाणी काम सुरू मित्रांनो याचं अद्यापही काम पूर्ण झाले नाही, अंडर कन्स्ट्रक्शन घरे आहेत. आणि अशी ही शिरूर या ठिकाणची घरे आपण पाहत आहात. सगळ्या मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. टॉयलेट असेल, बाथरूम असेल, बेडरूम असेल, किचन असेल किंवा लिव्हिंग रूम किंवा हॉल असेल, हे सगळं आपल्याला व्यवस्थितरित्या समजलं असेल. आता मित्रांनो आपण पाहूया नेमका तो लोकेशन कुठे आहे. पुणे स्टेशन पासून मी तुम्हाला दाखवतो. डिस्टन्स जर पाहिलं पुणे रेल्वे स्टेशन पासून जर तुम्ही गेलात तर याचं टोटल अंतर आहे मित्रांनो 66.4 किलोमीटर, अर्थातच 66.5 किलोमीटर. 1.25 तास तुम्हाला लागतो. इथून जर स्टेशन पासून तुम्ही लागला तर 1 तास 13 मिनिटाचं अंतर आहे. ड्रायव्हिंग तुम्ही करत गेला कारने गेला तर साधारणतः 1.25 तासाचं अंतर या ठिकाणी आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता हे पुणे स्टेशन पासून तुम्ही शिक्रापूर मार्गे वाघोली, भीमा कोरेगाव, शिक्रापूर, कोंढापुरी, राजनगाव, गणपती, कारेगाव, सरडवाडी मार्गे तुम्ही शिरूरला पोहोचू शकता. आता हा आजूबाजूची लोकॅलिटी पाहिली मित्रांनो तर इथे मी तिथे लोकल माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर MIDC एरिया आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे. त्याच्यामुळे तिथे रोजगार खूप आहे, एम्प्लॉयमेंट भरपूर प्रमाणात आहे. त्याच्यामुळे तिथील घरांचे रेट बऱ्यापैकी जास्त असल्याचं मला कळालं. इव्हन मी तिथील एकंदरीत लॉजेस असतील किंवा जे काही अकोमोडेशन असतील तिथे मी विचारणा केली. मी स्वतः एका लॉजवरती सुद्धा थांबलो होतो फॅमिलीसोबत. तर तिथे आजूबाजूची लोकॅलिटी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितलं की सर इथे कमर्शियल एरिया आहे, इंडस्ट्रियल एरिया, त्याच्यामुळे इथे बऱ्यापैकी या गोष्टींना भाव येत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता म्हाडाच्या घरानं कुठपर्यंत भाव येतो हे माहित नाही मित्रांनो, कारण ऑनलाईन सर्च केलं तर तुम्हाला मी दाखवतो काय काय दाखवलं ते. पण नेमकं लोकेशन कुठे आहे तुम्ही पाहिलं, शिरूरचा जो बायपास आहे शिरूर, इथे तुम्ही जर शिरूर सिटी पाहिली तरी शिरूर सिटीच्या आतमध्ये गाव आहे. हे गावामध्ये जाणारा रस्ता आहे आणि बायपासने गेला तुम्ही बाहेरून सरळ जाऊ शकता नगर रोडने आल्यानंतर तुम्हाला इथे पुढे पाहू शकता बाबूराव नगर आहे, गंगासागर CNG पेट्रोल पंप आहे, साई ब्रँड होम आहे. आणि इथून आता आम्ही ते हॉटेल संग्राम मध्ये थांबलो होतो आणि इथून हे जवळच आहे, अगदी जवळ. इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी लोकेशन टाकलंय मित्रांनो. तिथे जे काही वात्सल्य हॉस्पिटल आहे त्याचं मी लोकेशन या ठिकाणी टाकलेलं आहे. तुम्हाला तेच लोकेशन जवळ दिसेल जर तुम्ही सर्च केलं मोबाईल याच्यावरती मॅपवरती तर वात्सल्य हॉस्पिटल इथे आहे. इथे नियर गर्ल्स हॉस्टेल आहे आणि गर्ल्स हॉस्टेल पासून हे जे काही हा एरिया दिसते मित्रांनो हाच आहे तो जो काही म्हाडाचा प्रकल्प आहे. इकडे शासकीय हॉस्टेल आहे. आता इथून पाहू शकता तुम्ही, इथून एंट्री आहे. इथून मी इथे गेलो, इथे गाडी लावली होती आणि इथे हा प्रकल्प या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता हा मॅप अपडेट झालेला नसल्यामुळे इथे फक्त फुटिंग दिसते तुम्हाला, प्लेन दिसते, पण ऑलमोस्ट बऱ्यापैकी इमारतीचं काम झालंय, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल. आता एकंदरीत हा जो लोकेशन आहे हा नगर पुणे रोड आहे मित्रांनो. तिथून आतमध्ये तुम्हाला ब्रिजच्या आतमधून इथून खाली तुम्हाला ब्रिज खालून इथे यायचं आहे.
आणि परत बाहेर जाण्यासाठी तुम्हाला इथून समोरून रस्ता इकडे त्या हायवेला कनेक्टिव्हिटी मिळत आहे. म्हणजे एकंदरीत मेन महामार्गाला लागून ही घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि बऱ्यापैकी डेव्हलप आहे. म्हणजे की बऱ्यापैकी शिरूर ही सिटी तुम्हाला माहिती आहे की कन्स्ट्रक्शन असेल किंवा इतर काही प्रकल्प असतील, प्रायव्हेट प्रकल्प असतील, ते सुद्धा बऱ्यापैकी या ठिकाणी आता ठाण जमवताना दिसून येत आहेत. फक्त एवढंच आहे की जे मार्केट आहे, मार्केट व्हॅल्यू आहे, ते जर लांबचे इन्व्हेस्टर असतील त्यांना परवडेल असं अजिबात नाही. पण ज्यांना घरांची गरज आहे, जे नियर बाय लोकॅलिटीमध्ये काम करतायत, जे कामगार MIDC मध्ये काम करतायत, कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये काम करतायत, त्यांना मात्र नक्कीच घेण्यासाठी परवडणार आहे. फक्त ही PMAY ची आहे मित्रांनो आणि ही सगळी घरे जे काही आहे ती 1 BHK सोप्याचे असल्याचं आपण पाहिलेलं आहे. आता जर शिरूरचं मार्केट प्राइसचा विचार केला मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्ही जर 99acre.com वरती पाहिलं, शोधलं, तर तुम्हाला मॅजिक ब्रिज वरती सुद्धा तुम्हाला मिळेल. तर 1 BHK शिरूरमध्ये तुम्हाला साधारणतः 15 लाखापासून आहेत. काही 450 एरियाचे जे रेडी टू मूव्ह म्हणून दाखवते, स्टेटसमध्ये दाखवलं जाते. आता नेमका लोकॅलिटी कुठे ते पाहावं लागेल, नेमका कुठले लोकेशनला आहेत, म्हणजे हायवे पासून दूर आहेत का जवळ आहेत. इथे 3 मजल्याची इमारत आहे, रेडी टू मूव्ह आहे आणि त्याच्यानंतर अनफर्निश फ्लॅट आहे. तर इथे नगर रोड शिरूर पुणे या ठिकाणी हे फ्लॅट्स उपलब्ध केलेले आहेत. त्याच्याशिवाय इतर फ्लॅटचं पाहू शकता. इथे 1 BHKचा 18 लाखाला आहे. इथे 1 BHKचा आपण जो आपली कॉस्टिंग आहे, आपला जो कार्पेट एरिया आहे ते पाहूया. आपला कार्पेट एरिया 330 आहे, जो म्हाडाचा कार्पेट एरिया आहे. आणि 330चं जर इथे घर पाहिलं तर इथे 21 लाखापासून म्हणजे साधारणतः 15 ते 21 लाखाच्या दरम्यान या ठिकाणी 1 BHKचे फ्लॅट तुम्हाला उपलब्ध आहेत. पण हे सगळे 2-2, 3-3 मजल्याचे आहेत. टावर मध्ये नाही. टावर मध्ये कदाचित त्याच्यामध्ये 4-5 लाखांनी वाढ होऊ शकते, डिपेंड्स अपॉन त्या प्रोजेक्ट वरती आहे. पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही मी तुम्हाला दाखवतो डिटेल्स. 331चा एरिया आहे, 3 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि इथे कॉस्टिंग आहे 21 लाख रुपये. साधारणतः 17, 18, 19, 20, 22च्या आसपास या ठिकाणी रेंज दिसून येते. आणि जर तुम्ही म्हाडाची किंमत पाहिली, म्हाडाची कंपेअर केलं तर 14,72,000पासून ते साधारणतः 17 लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. जी PMAY ची आहे, त्याच्यामध्ये PMAY बेनिफिट सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचे हे प्रकल्प आहे मित्रांनो. नक्कीच मी जसं सांगितलं, ज्यांना म्हणजे मोकळ्या ठिकाणी रस्ते काय घरं पाहिजे असतील, म्हणजे हायवेला लागून पाहिजे असेल शहराच्या बाहेर, तर नक्कीच तुम्ही रिकमेंड करू शकता. पण मार्केट रेटच्या नुसार आपण पाहिलं की तुम्हाला अंदाज येईल की 21 लाख इकडे आहे आणि तिकडे 17 लाख 15, 16, 17 लाखापर्यंत घरं आहेत. आता अम्युनिटीज काय काय असणार ते फक्त शॉप आणि तुम्हाला या ठिकाणी काय तर पार्किंग या ठिकाणी उपलब्ध आहे, जे कॉमन पार्किंग असणार आहे. एकंदरीत तुम्हाला अंदाज आला असेल. मी परत सांगतोय, जे नियर बाय लोकॅलिटीमध्ये काम करत असतील, ज्यांचं बजेट कमी आहे, जे प्रायव्हेट बिल्डरांची घरे अफोर्ड करू शकत नसतील, कारण त्यांचं मेंटेनन्स वेगळं असणार आहे, त्यांचे इतर चार्जेस वेगळे असणार आहेत, ते आपल्याला दाखवलेलं नाहीये. पण नक्कीच तुम्ही या ठिकाणी रिकमेंड करू शकता. जर तुम्ही शिक्रापूर, चाकण किंवा इकडं शिरूर या आजूबाजूचे MIDC काम करत असाल तर नक्कीच तुम्हाला मी रिकमेंड करू शकतो. जे इन्व्हेस्टर आहेत, जे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी बघतात, त्यांना मात्र हे एवढं अफोर्डेबल असेल असं आपण सांगू शकणार नाही. तर एकंदरीत आज आपण मित्रांनो म्हाडाच्या पुणे मंडळाच्या शिरूर येथील प्रकल्पाचा आढावा घेतलेला आहे. पुढील ठिकाणी आपण नवीन ठिकाणी जाऊन तेथील प्रकल्पाचा संपूर्ण आढावा घेणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.